निसर्गाने केलेला न्याय आहे असं नरेश म्हस्के म्हणतात आणि पोलिसांनी जर अशा प्रकारचं कृत्य एवढ्या निर्घृण गुन्ह्यामधल्या आरोपी सोबत जर केलेलं असेल, तशी वेळ जर पोलिसांवर आली असेल तर त्या पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे असं नरेश म्हस्के म्हणतात। अर्थात या प्रकरणात त्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे आपल्याला अजून कळायला मार्ग नाही। निकेश कडून काही सध्याचे अपडेट्स घेऊया। निकेश, नक्कीच नम्रता, ही सर संपूर्ण घटना बघितली किंवा याचा जर संपूर्ण तपशील बघितला तर एका चित्रपटामध्ये जे दृश्य दाखवले जातात तसेच काहीशी घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते। ज्या वेळेला आरोपीला न्यायालयात नेतात त्यावेळेला चित्रपटात जसं आरोपी पळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला पोलिसांकडून गोळीबार केला जातो, तशीच काहीशी घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली पाहायला मिळते। ज्या वेळेला अक्षय शिंदे यांनी 3 फायर केल्याच्या नंतर पोलिस जखमी झाले, पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्याच वेळेला पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी अक्षय शिंदे याच्यावरती गोळीबार केल्याचं आता पोलीस सूत्रांकडून माहिती मिळालेली पाहायला मिळते। आता ह्याच्यामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे, त्याचं शव जे आहे ते याच ठिकाणी ठेवलेलं आहे आणि मोठे पोलीस अधिकारी असतील किंवा तपास करण्यासाठी किंवा या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण रुग्णालय परिसरामध्ये लावलेला पाहायला मिळतोय। खरं तर अक्षय शिंदे हा संपूर्ण प्रकरणातला मुख्य आरोपी होता। ह्या प्रकरणाची आणखीन चौकशी जी आहे ती होणे बाकी होती, अनेक आरोपींची चौकशी होणे बाकी होती। त्यामुळे आता ही जी संपूर्ण घटना असेल, ही गोळीबार असेल किंवा एन्काउंटर असेल, ही कुठेतरी संशयास्पद म्हणावं लागेल, कारण जी शिक्षण कमिटीवरची जी कमिटीची जी लोक होती त्यांच्यावरती देखील आरोपपत्र सादर झाले होते, मात्र पोलिसांकडून कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई जी आहे ती केली गेली नव्हती। त्यामुळे विरोधकांकडून देखील हा सवाल जो होता तो विचारण्यात आला होता। बदलापूरकरचे नागरिक देखील या संपूर्ण प्रकरणावरती संताप व्यक्त करताना पाहायला मिळत होते। मात्र आता अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा पुढे तपास काय होतं, हे प्रकरण आता संपवलं जातंय का, मिटवलं जातंय का, असा देखील संशय जो आहे तो सध्या तरी निर्माण होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता पोलीस तपासामध्ये नेमकं काय समोर येत आहे, ही घटना कशी घडली आणि नेमकं कारण काय हे जेव्हा समजेल त्यावेळेला या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नम्रता, निकेश, यामध्ये ज्या पीडित मुली आहेत त्यांच्या नातेवाईकांशी, कुटुंबाशी काही संपर्क होऊ शकलाय का, त्यांची काही प्रतिक्रिया कळू शकली आहे का? नक्कीच नम्रता, बदलापूरचे नागरिक असतील किंवा या जी पीडित लहान चिमुरडी होती तिच्या नातेवाईकांशी सध्या तरी संपर्क होऊ शकलेला नाहीये। मात्र वेळोवेळीच आपण त्यांच्यापर्यंत देखील त्यांची अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। मात्र आता सध्याची जर इथली कळवा रुग्णालयाची जर परिस्थिती पाहिली तर मोठमोठे पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। क्राईम ब्रँचची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहेत। अक्षय शिंदे याचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी कळव्यातल्याच रुग्णालयातल्या वॉर्ड मध्ये जे आहेत तो ठेवण्यात आलेला आहे आणि त्या वॉर्डच्या बाहेरची ही दृश्य आहेत, तिथे मोठी सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। रुग्णालयाचा जो पुढचा गेट आणि जो मागील गेट आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, कोणालाही आतमध्ये प्रवेश जो आहे तो दिला जात नाहीये। कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सध्या तरी पाहायला मिळतोय। नम्रता, अगदी मोठी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसतेय, मोठमोठे पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कोण कोण अधिकारी पोहोचले आहेत? ठाणे पोलीस आयुक्तालयामधील कोणकोणती हायरार्की इथे पोहोचलेली आहे? नक्कीच नम्रता, समोर जर आपण पाहतो तर क्राईम ब्रँचची टीम जी आहे ती या ठिकाणी घटनास्थळ या रुग्णालयात पोहोचलेली आहे। तर पोलीस आयुक्त जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। काही वेळातच ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत आशुतोष डोंगरे ते सुद्धा या रुग्णालयात येणार आहे आणि या संपूर्ण घटनेची चौकशी जी आहे ती करणार आहेत। नेमकी घटना काय आहे, नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं याचा तपास जो आहे तो आता पोलिसांच्या मार्फत जो आहे तो पोलिसांकडनं जे आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे आता ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय समोर येतं हे तर सध्या तरी पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अक्षय शिंदे याच्यावर जो पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचं कळतंय, किती गोळ्या त्याला लागल्यात, कुठे गोळ्या लागल्यात ज्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय, काही तपशील मिळू शकलाय? नम्रता, ज्या वेळेला अक्षय शिंदे यांनी गाडीमध्ये जेव्हा गोळीबार करण्यास सुरुवात केला तेव्हा अक्षय शिंदेकडून जे आहेत ती 3 राऊंड जे आहेत ते फायर केले गेलेले होते आणि त्याच्यातली एक गोळी जी आहे ते पोलीस अधिकारी जे मोरे आहेत त्यांच्या पायाला लागली। त्याच वेळेला पोलिसांनी झटापटी करत जे आहेत अक्षय शिंदेकडनं बंदूक जी आहे ती हिसकावून घेतली आणि त्यांच्या बंदुकीतनं एकच गोळी जी आहे ती अक्षय शिंदे याला लागलेली आहे आणि त्याच दरम्यान तो जखमी अवस्थेत या कळवा रुग्णालयात आणला होता आणि त्याच्यावरती उपचार सुरू असताना या उपचारादरम्यान अक्षय शिंदेचा जो आहे तो मृत्यू झाल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती तरी समोर येताना पाहायला मिळतोय। नम्रता, अगदी
आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या वैशाली दरेकर आपल्यासोबत आहेत. वैशालीताई, या एकूण प्रकरणामध्येच विरोधकांनी संशयाचं बोट उपस्थित केलेलं आहे, तुमची प्रतिक्रिया? बरोबर आहे. मला सांगा, अक्षय शिंदे आता असं दिसतंय आम्हाला, म्हणजे ऐकायला येतंय तुमच्या लोकांकडनं की त्यांनी आत्महत्या केली, म्हणजे स्वतःवर झाडून घेतली गोळी. पोलिसांची बंदूक हिसकावली जातेच कशी? हे कशी काय हिसकावली जाऊ शकते? किंवा एन्काउंटर केलंय का असं नाही, आता वैशालीताई, यामध्ये पुढची अपडेट अशी आली आहे की त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवरती गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झालेले आहेत. आणि त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी जो गोळीबार केलाय त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय. बापरे, हे फारच असं थोडंसं संशयाचं धुकं निर्माण करणारं आहे. म्हणजे पोलिसांची बंदूक हिसकावणं एवढी काही सोपी गोष्ट मला वाटत नाहीये. अक्षय शिंदे हिसकावून घेऊ शकत असेल. अजूनही 2 आरोपी जे आहेत ते सापडलेले नाहीयेत. त्यांच्यावर काय चौकशी चालू आहे, काय कसे फरार झालेत ते सापडत नाहीत. आणि मला वाटतं प्रकरण कुठेतरी दाबण्यासाठीच हे उद्योग करत असतील असा संशय येतोय. आणि माहित नाही, म्हणजे आरोपीला मारून टाकलंय पोलिसांनी, परंतु काहीतरी याच्यामध्ये काळबेर आहे. मारून टाकलंय म्हणजे हे इंटेन्शनल आहे पोलिसांकडनं असं म्हणताय तुम्ही? असं वाटतं एकूण बघता, की बाबा त्यांनी हिसकावली बंदूक आणि मग त्यांनी मारली. मला सांगा, जे पोलिसांचं रिव्हॉल्वर असतं ते लोड केलेलं करावं लागतं वगैरे असे सगळे प्रकार असतात. ते ज्याला माहिती आहे तोच हाताळू शकतो. ज्याला त्या पिस्टलची किंवा त्या शस्त्राची माहिती आहे तोच ते हाताळू शकतो. अक्षय शिंदे शिकलेला होता का ते सगळं हाताळणं वगैरे? त्याला माहिती होतं का काही, की कशी हाताळायची, कशी गोळी झाडायची वगैरे, ती कशी काय झाडली गेली, कुठल्या पिस्टलनी झाडली गेली आहे, काय आहे तेही बघावं लागेल की कसं केलंय त्यांनी ते पोलीस जे म्हणतात त्याप्रमाणे. म्हणजे थोडक्यात पोलिसांची फक्त बंदूक हिसकावणे यातून गोळीबार होऊ शकत नाही, ती बंदूक हिसकावल्यानंतर ती बंदूक लोड करणं आणि इतर सर्व गोष्टी असं म्हणतात त्यांच्याकडे. आणि एवढं सोपं नाही ना एका बलदंड अशा पोलिसांकडनं. पोलीस सगळे आम्ही आता त्यांचे ज्या वेळेला टीव्हीवर बघत होतो त्यांचे व्हिडिओज, म्हणजे जाताना अक्षय शिंदे हा उंचीला अतिशय कमी दिसतोय आणि पोलीस जे त्याला घेऊन जातात ते चांगले उंचपुरे आहेत. अशा वेळेला एवढ्या चांगल्या शरीराच्या माणसाकडनं, पोलिसांकडनं, ते पण प्रशिक्षित पोलिसांकडनं कसं काय हिसकवू शकतो कमरेला लावलेलं रिव्हॉल्वर किंवा पिस्टल जे आहे ते? आणि ते त्याला चालवता येतं का? त्याला माहितीये का ते लोड कसं करायचंय किंवा काय कसं करायचंय? आणि पोलिसांचं हिसकावलं आणि आमच्यावर गोळीबार केला असं, म्हणजे थोडंसं संशयच आहे. सराईत गुन्हेगार जो ज्याला शस्त्र हाताळण्याची माहिती आहे त्याच्याकडनं आपण म्हणू शकतो, परंतु अक्षय शिंदे तर असा भेकड माणूस, ज्यांनी नराधम, ज्यांनी मुलींवर अत्याचार केला, तो एवढा म्हणजे पिस्तल हाताळतोय आणि हे ह्याच्यावर थोडासा संशय आहे, बाकी काही नाही. वैशालीताई, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.